राज्यातल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासंदर्भात विधान भवनात आज चर्चा झाली। मात्र या चर्चेत थेट मंत्र्यांनीच दांडी मारल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सडकून टीका केली। जाधव यांनी सलग दुसऱ्या दिवशी आपली नाराजी व्यक्त केली। मंत्र्यांची उपस्थिती कामकाजात दिसून येत नसल्यानं सत्ताधारी भाजप आमदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। कृषी विभागाचे 293 प्रस्ताव असताना दुग्ध, कृषी आणि महसूल मंत्री कुठे आहेत असा सवाल भास्कर जाधव यांनी केला। शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही। याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही, म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत। मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे। या 293च्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्त्वाचा आहे। कृषी मंत्री कुठे आहेत? इथं दुग्ध, मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत? त्यांचा पत्ता नाही। इथं महसूल मंत्री कुठे आहेत? महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही। आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल। फलोत्पादन मंत्री पाहिजेत। आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।